जय भीम जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकांस उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रावर आधारित आणि डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ॲडव्होकेट बी.सी. कांबळे यांचे नेतृत्व लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी सेक्रेटरी असून माझे नाव एच.बी. जाधव आहे। आज मी आमच्या पक्षाचे सन 2024च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसंदर्भात जी भूमिका आहे ती सादर करीत आहे। ही भूमिका जाहीर करण्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांबळे विषयी माहिती सांगणे आवश्यक आहे। या पक्षाला 65 वर्षाचा इतिहास आहे। हा पक्ष डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या राजकीय धार्मिक तत्त्वज्ञानावर ठाम निष्ठा ठेवणारा आहे। सन 1984 साली त्यावेळच्या सर्व विरोधी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट बी.सी. कांबळे यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविली। रिपब्लिकन पक्षासाठी हा बहुमान व ऐतिहासिक क्षण होता की देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी रिपब्लिकन नेत्याला उमेदवारी दिली होती। ॲडव्होकेट बी.सी. कांबळे हे 1957 ते 1962 आणि 1977 ते 1980 असे 2 वेळा लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांबळेचे माननीय डी.पी. कांबळे, माननीय एल.टी. सावंत, सुहास कविस्कर आमदार होते, काही नगरसेवक होते। पक्षाध्यक्ष ए.जी. पवार हे विधान परिषद सदस्य व विधान परिषदेचे उपसभापती होते। हे सर्व पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व शाबूत ठेवून मान सन्मानाने निवडणूक काळात समविचारी पक्षाची निवडणूक समझोता करून प्राप्त केलेले आहे। आमच्या पक्षाचे राजकारण संस्थे लोकशाहीचे पुरस्कार करणारे आहे। आमचा पक्षही सत्तेची अपेक्षा करतो, पण त्यासाठी विध्वंसाचा मार्ग स्वीकारत नाही। सनदशीरपणा हा आमच्या पक्षाचा आहे। आमच्या पक्षाने कोणतेही अनिष्ट राजकीय रीतिरिवाज व डावपेच अवलंबलेले आढळणार नाही। ज्याने असे अनिष्ट राजकीय रीतिरिवाज व डावपेच अवलंबिले त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत। परंतु ही प्रवृत्ती देशहितासाठी घातक आहे। त्यासाठी भाजपचा केवळ पराभव करून जमणार नाही, तर त्याचबरोबर राजकारणातील अनिष्ट राजकीय व रीतिरिवाज व डावपेच हेही संपुष्टात आणणे अगत्याचे आहे। घटना समितीत कार्याचा समारोप करताना भविष्यकाळातील भारताच्या राजकीय स्थितीबद्दल डॉक्टर साहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात, 26 जानेवारी 1950 रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र होईल। भारताच्या स्वातंत्र्याचे पुढे काय होईल? भारताचे स्वातंत्र्य टिकून राहील की भारताचे स्वातंत्र्य पुढे मुकावे लागेल? आपल्यामध्ये अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत। या परस्पर विरोधी जाती हे भारताचे जुने शत्रू आहेत। परंतु भारतात भिन्न भिन्न व परस्पर विरोधी असे अनेक पक्षही आहेत। निरनिराळ्या पक्षाचे लोक भारतास आपल्या तत्त्वज्ञानापेक्षा श्रेष्ठत्वाचे स्थान देतील की आपल्या तत्त्वज्ञानास भारतापेक्षा श्रेष्ठत्वाचे स्थान देतील? काय घडेल मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे आणि ती ही की राजकीय पक्षांनी जर भारतापेक्षा राजकीय तत्त्वज्ञानास श्रेष्ठ स्थानी मानले तर आपले स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल आणि कदाचित आपण ते कायमचे गमावून बसू। लोकशाही टिकवायची असेल तर काय केले पाहिजे याविषयी बाबासाहेब म्हणतात, राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे। सामाजिक लोकशाही म्हणजे स्वतंत्र, समता व विश्वबंधुत्व यावर आधारलेला जीवनमार्ग। भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती, अशी व्यक्तिपूजा कोठे आढळणार नाही। धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अधपताचा व पर्यायाने हुकुमशाहीचा खात्रीलायक मार्ग होतो। सामाजिक अगर आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करून घ्यायचे असेल तर घटनात्मक मार्गाचा अवलंबन केला पाहिजे। रक्तरंजित क्रांतीचा मार्ग टाळले पाहिजेत। भारतास लोकशाहीस मुकावे लागेल का याविषयी बाबासाहेब भाष्य करतात ते असे, भारतासारख्या देशात शक्य आहे ती गोष्ट ही
की भारतात लोकशाहीचा वापर कित्येक वर्ष नसल्यामुळे ही काहीतरी नवीन चीज वाटण्याचा संभव असून लोकशाहीची जागा हुकूमशाही घेण्याचा धोका आहे. आज भारताची लोकशाही नूतन बालक आहे. कदाचित लोकशाहीचे रूप वरती राहील आणि वस्तुस्थितीत हुकूमशाही नांदेल. हे शक्य आहे. दुसऱ्या प्रकारचा धोका तर जबर आहे. 75 वर्षापूर्वी घटनेचे भविष्य आणि लोकशाही संबंधात घटना समितीच्या समारोपाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात दिलेले इशारे आज सत्य स्वरूपात आढळून येत आहेत. याद्वारे हे जाणून घेतले पाहिजे, राजकारण हे मानवाचे संरक्षण व मानवाचे कल्याण करण्यासाठी उदयास आले आहे. मानवी संहारासाठी राजकारण जन्मास आलेले नाही. सरकार म्हणजे देशहित नागरिकांचे संरक्षण व कल्याण करणारी यंत्रणा होय. नीतिनियमाचे पालन करणारे सरकार असेल तर देशामध्ये काहीही अघटित न घडता सुखसमृद्धी नांदू शकते. हे घडू द्यावयाचे असेल तर म्हणजेच पर्यायाने भारताचे स्वातंत्र्य आणि भारताचे संसदीय लोकशाही वाचवायचे असेल तर धर्मांध प्रवृत्तीच्या हुकूमच्या नरेंद्र मोदी सरकारचा सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत पाडाव केलाच पाहिजे. या ध्येय धोरणाचा पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांबळे करीत असून इंडिया आघाडीला अर्थात महाविकास आघाडीला विशेषतः काँग्रेस पक्षाला पाठिंबा दर्शवित आहे. या आमच्या भूमिकेचे लेखी पत्रक 28 जानेवारी 2024 रोजी काँग्रेस अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे यांना गुलबर्गा येथील बुद्धविहारात प्रत्यक्ष भेटून दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांना मुंबई येथील काँग्रेस भवनात 5 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आले असून 24 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे प्रत्यक्ष भेटून त्यांच्या हाती दिले आहे. अशा प्रकारचे हे माझे निवेदन मी संपवित आहे. जय भीम, जय भारत.